पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गिरनार नागरी निवारा परिषद झोन 2 हनुमाननगर गोरेगाव पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि सौ दर्शना अरविंद जाधव या वहिनीला भेटणार आहोत. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे वहिनी स्वागतासाठी सज्ज आहेत. म्हणजे फक्त एकच वहिनी नाहीत तर कितीतरी वहिनी या सगळ्या वाट बघत आहेत आणि अशा वेळेला आजच्या भागामध्ये काय घडणार काय होणार हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वहिनींना कुणीही टाळाटाळ केलेली आवडत नाही. का होतं असं? का नाही टाळाटाळ केलेली आवडत? जाऊन बोलतं करूया वहिनींना आणि बघूया आजच्या या जाधव कुटुंबामधला उत्साह आणि कशा आपल्या प्रश्नांना सामोरं जात आहे जाधव कुटुंब आणि जाधव वहिनी. सुरुवात करूया. वळू वाट बघतायत. चला. का हो असं केलं? शिर्डीला गेलो होतो तेव्हा. शिर्डीला गेला श्रद्धा आणि सबुरी आणि बरं 2-3दा बोलले पण त्यांनी मला रिस्पॉन्सच दिला नाही. काय सांगता? आणि मला खूप राग आला. असा दम दिला तर कसं? तर तुम्ही काय हत्तीचा साचा बनवला होता? घेतो 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 अख्खी द्या ना सोडत नाहीत. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. हे माझे मिस्टर. मी विचारलं का? उखाणा घ्या. मंगल माते मंगल देवी नमन करीते तुला, अरविंदरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. अरे वा 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 खूप छान उखाणा. बरं आता सगळ्यांची ओळख करून दे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या नणंद. नमस्कार. आणि ही माझी छोटी नणंद. नमस्कार. ह्यांच्या आत्या. नमस्कार. ह्या मावशी. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. नमस्कार. हा माझा भाचा. हां. ही माझी मावशी. नमस्कार. यांची मावशी म्हणते. बरं. आणि हे सगळे दिसत आहेत ते हे सगळे आमचे मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. ते सर्व. आणि आपण बघितलं तर दाटीवाटीने सगळेजण कसे सजून उभे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैठणीच्या शेवटच्या खेळामध्ये त्या हंडीमधून कोणाचं नाव जाहीर होणार यासाठी जसे हे सगळे उत्सुक आहेत तसा मी उत्सुक आहे. सुरुवात करूया गप्पांना. हिमालय पर्वतवर बर्फाच्या राशी सुंदर कडवंचं नाव घेते होम मिनिस्ट्रीच्या दिवशी. तबला वाजे वीणा वाजे मधुर वाजे बासरी, महेश रावांबरोबर सुखी आहे सासरी. स्थिर आहे वारा मंद चाले होडी, प्रकाश रावांची नाशिक माझी जन्मोजन्मी राहो जोडी. नमस्कार. कुठे राहता? NNP गिरनार 55 गोरेगाव ईस्ट. आणि माहेर? माहेर पण गोरेगावचंच. कुठे? 10 मिनिटाच्या अंतरावरती सासरपासून. कुठला म्हणजे? संतोषनगर खाली चित्रनगरीच्या तिकडे जवळ. कोण कोण? आई बाबा मी आणि मोठी बहीण. जर लग्न झालं त्यानंतर आम्ही तिघच. पुढे काय झालं? पुढे लग्न झालं. शाळा वगैरे काय नाही? वगैरे होऊन लग्न झालं. शाळा कुठली? शाळा हरणाई विद्यालय गोरेगाव ईस्टची. कितवीपर्यंत शिक्षण? माझं आता ग्रॅज्युएशन होऊन MBAचं सेकंड सेमिस्टर चालू आहे. सुरू आहे म्हणजे शिकताय अजूनही? आणि मग MBA झाल्यावर? MBA झाल्यावर साईड बाय सर्व्हिस चालू आहे. त्यानंतर पुढचं नाही आता नोकरी पण करताय? हो हो. कुठे? मी शिवडीला आहे ई-कॉमर्स सेक्शनमध्ये नोकरी करता तुम्ही? बॅक ऑफिसमध्ये. आणि मिस्टर काय करतात? मिस्टरांचे प्रायव्हेट क्लासेस आहेत इथे जवळपासच आहेत समोरच्याच विंगमध्ये. काय 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 शिकवतात? ते कॉमर्स सेक्शनचं आहे त्यांचं पूर्ण आणि ते अकाउंट्सचा विषय आहे. बरं. मग तुम्ही काय क्लासला जायचा?
नाही मग नाही, आमचं असं काही नाही. म्हणजे असं म्हणायचं की असं काय मॅरेज म्हणायचं? वगैरे काही नाही. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे म्हणून? मी फक्त विचारलं क्लासला जायचात का, बाकी काय विचारलं का मी तुम्हाला? नाही. बोलवा मिस्टरांना. अहो या. अहो या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बालपण मालाड. मालाडचं. पूर्व. तुम्ही क्लास घ्यायचा म्हणे, मग घेता अजूनही? घेतो. कितवीच्या विद्यार्थ्यांना शिकवता? 8वी ते 15वी. 8वी ते 15वी तुम्ही स्वतः शिकवता? मी ह्यांना विचारलं की तुम्ही यांच्या क्लासला जायचा का, कारण ह्या शिकतायत ना अजून. तर त्याच्यावरती त्यांनी काहीतरी वेगळीकडेच गेल्या त्या, आमचं काय लव्ह मॅरेज नाही वगैरे. मी बोललो तरी का हो, मग असं का बोलल्या त्या? असं वाटतं तसं. पण घरी कोण कोणाला शिकवतं? कोण कोणी कोणाला नाही, सगळ्यांना शिकवतात. सगळे. मग तुमचं लग्न कसं जमलं? एका मित्राने जुळवलं, उमाकांत राऊत म्हणून आहे नाव त्याचं. कसं काय ते? हंडीमध्ये वगैरे बऱ्याच आहे ना, मी ग्रुपमध्ये, हंडी ग्रुपमध्ये वगैरे लग्न. दहीहंडीत? दहीहंडीत नाही, भाऊ तिचाही असायचा ना जास्त. तुमचा भाऊ? माझा चुलत भाऊ, मावशीचा मुलगा, कामानिमित्त इकडे आलेला आहे मुंबईमध्ये. तर तो अचानक ह्या मित्रांमध्ये होता आणि अचानक त्यांना असंच म्हटलं की माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे, पण आता मुलगा कोण भेटत नाही, बऱ्याच वर्षापासून शोधतायत, पण काय जमत नाही बाबा पत्रिका. मग त्याचेच कोणीतरी मित्र होते की अरे अरविंद आहे, त्यांचे बाबा आले होते सकाळी, पत्रिका वगैरे विचारत होते, काहीतरी मुलगी वगैरे, पत्रिका जुळत नाही, इतर मुली पण येतात आहेत, अजून कोण असेल इकडची तर सांग. तर ते म्हणाले माझी आमची बहीण आहे, माझी मावशी किती दिवसापासून बघते, अरे स्थळ नाही मिळत आहे व्यवस्थित, बघायला हरकत नाही. मग त्यांनी ऑन दी स्पॉट घरी येऊन असं असं सांगितलं. म्हटलं चला अजून एक स्थळ, चला काहीतरी होईल नाही होईल माहीत नाही, पण चला ट्राय करायला हरकत नाही. मग पाठवून दिला त्यांना बायोडेटा. मग तुम्ही काय बायोडेटा बघितला? बायोडेटा. पुढे भेट झाली इथे जवळच्या हॉटेलमध्ये. कुठल्या? ज्योती हॉटेल म्हणून आहे तिकडे. मग तिथे भेटला दोघेच? नाही, सगळे होतं, फॅमिली मेंबर्स होता आणि आम्ही होतो. सगळे भेटला. आणि काय झालं? त्याच्यानंतर मग घरी वगैरे बघायचा कार्यक्रम झाला. हां. आणि झालं आणि ठरलं. त्याच्यामुळे जवळचं ठरलं असं. तर सगळ्यांना तेच वाटतं असं, जवळचं आहे म्हटलं तर लव्ह मॅरेज असेल. काय जवळचं म्हणजे? स्थळ हो. स्थळ जवळचं आहे ना, त्याच्यामुळे. पण तुम्ही कसं अरेंज केलं मग? अरेंज कसं केलं तर स्टार्टिंगला बघण्याचा कार्यक्रम म्हणजे हॉटेलमध्येच. हे माझा भाऊ आला, म्हणाले की त्यांना भेटायचं आहे तुला. म्हटलं ठीक आहे. तर फर्स्ट विजिट माझी होती, जस्ट बायोडेटा बघितला त्यांनी आणि हे गायबच झाले. का हो असं केलं? शिर्डीला गेलो होतो तेव्हा. शिर्डीला गेला? श्रद्धा आणि सबुरी. अराउंड म्हणजे 4 तारीख वगैरे असेल एप्रिलची. त्या दिवशी हे सगळं बोलणं झालं आमचं. आणि एक 7 तारखेला माझा बर्थडे होता. हां. आणि ह्याने सांगितलेलं, मला सांगितलं भाऊने की पत्रिका जुळते, काय हरकत नाही आहे त्यांना. पण म्हटलं पत्रिका जुळते, मग त्यांनी फोन कसा नाही केला? आम्ही पण सांगितलं की पत्रिका जुळते. मग ह्यानी आरामात नंतर 7 तारखेच्या दरम्यान मी वाट बघितली की कदाचित होकार असेल तर कदाचित समोरून फोन करतील विश करण्यासाठी, आणि वेट करते, पण आमचा एक फोन पण काय आला नाही. काय हो? 7 तारीख गेली, 8 तारीख, 9, 10, 11 तारखेच्या दरम्यान. थांबा आधी ह्यांना मला विचारू द्या. 4 तारीख पासून 11 तारीख पर्यंत कुठे होता? नाही, आम्ही 3 दिवसच गेलेलो फक्त, मित्र वगैरे शिर्डीला. म्हटलं आणखीन फोन कधी करायचा, त्याच्यात जरा लेट झाला. म्हणजे काय? म्हणजे अजून काय चांगलं मिळतंय का? मग कधी दिला होकार तुम्ही? 11 तारीख. बरं 7 तारीखला वाढदिवस होता यांचा, तुम्हाला माहिती होतं? नाही, माहित होतं म्हणून तर 11 तारखेला त्यांनी माझ्यासाठी कॅडबरी आणि प्रसाद घेऊन आलेले. कॅडबरी आणि प्रसाद काय कॉम्बिनेशन आहे? शिर्डीचा प्रसाद. शिर्डीचा प्रसाद. पण नंतर शिर्डीला जाऊन आलात की नाही? नाही, त्यानंतर म्हणजे हे जाऊन आले पण माझं राहून गेलं. तुम्ही गेला? हे जाऊन आले पण माझं राहिलं. तुम्हाला नाही ना, नेत नाही ना आता? कधी नेत आहे? आता पुढच्या वर्षी. पण कसा आहे स्वभाव? मस्त, छान आहे. म्हणजे कसा? मन मिळावं आहे, छान आहे, हॅपी गो लकी आहेत. म्हणजे आनंदी राहायचं, हसवायचं घरात आल्यावरती. एंट्री करतानाच मिमिक्री सुरू होते तिथून. आईना सुद्धा कळतं की माझा लेक आलेला आहे, ते तिथूनच येत असतील, पण हा आला वाटतं माझा मुलगा. एवढं म्हणजे मनाची तारं खूप जुळलेली आहे त्या घरामध्ये सगळ्यांची. छान आहे. किती छान सासर एकदम छान. सगळे छान आहेत. सगळे छान आहेत. अजून काय सांगणार? अजून म्हणजे थोडासा लहान असताना एकदा आई बाबा घरी नव्हते, सर्व्हिसला जायचे तेव्हा, आणि बहीण सुद्धा नव्हती घरी, शाळेत वगैरे गेली होती, आणि समोरच्या काकूंना सांगितलेलं की हिच्यावर लक्ष ठेवा, आम्ही बाहेर संध्याकाळी येऊ म्हणून. तर मी
असं झालं की त्या काकू त्यांच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसले आणि मी त्यांच्याकडे काहीतरी मागितलं किंवा काहीतरी बोलले, एक चौथीला वगैरे असेल साधारणतः, आणि बरेच 2-3दा बोलले पण त्यांनी मला रिस्पॉन्सच दिला नाही. काय सांगता? आणि मला खूप राग आला त्या काकूंचा. हो, अतिशय, की मला इग्नोर का केलं, त्या काकूंशीच बोलत बसल्या दुसऱ्या असं वगैरे. तर मी आले रागारागात आणि अगदी समोरचंच घर होतं आमचं त्यांच्या, आणि त्यांच्या समोरच दरवाजा जोरात आपटला आणि आतून कडी लावून बसून येते. तर ते घाबरले. पण तुम्हाला असं इग्नोर वगैरे केलं की राग येतो का? म्हणजे तेव्हा यायचं, आता तेवढं नाही. हे कधी करतात? नाही, तसं नाही, कधीच नाही करत. नाही करत. बरं यांच्याकडे. या सासूबाई हो, आमच्या छान हसतायत मनापासून. त्यांना पटतंय मी जे बोलते. पटतंय सगळं. पण तुम्ही आता ट्युशनच पुढे कंटिन्यू करणार? माझं स्वतःचं BCom LLB झालंय. ओके. पण ट्युशनच चालू आहे सध्या व्यवस्थित. मग LLB केल्यावर प्रॅक्टिस करावी असं नाही वाटलं? नाही वाटलं. तुम्हाला आवडेल त्यांनी वकील झाले? नाही आवडणार. का? चांगलं चाललंय, व्यवस्थित चाललंय. अरे वा. यातूनच इम्प्रूव्हमेंट होईल काहीतरी. आणखी चांगली खरं तर प्रगती होईल आणि व्हावी अशी सदिच्छा, आणि त्याचबरोबर तुमच्या हातून कितीतरी वकील घडावेत ज्यांनी उत्तम सेवा द्यावी. आता 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार का आत्ता ठरणार. 1 रुपयाचा टॅग मिळाला पाहिजे. हां, वेळ सुरू झाली. गॉगल मी नाही, तुम्हीच उघडायचं. उघडून बघा. 500 रुपये. चला, अजून 3 संधी आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. 20 रुपये. 520 रुपये आणि 2 संधी गेलेल्या आहेत. आता 2 संधी शिल्लक आहेत. 525 रुपये आणि 3 संधी. कपशी कुठे उचलते तू डायरेक्ट. शाबास, अभिनंदन. हे 526 रुपयाचं बक्षीस पण तुम्हाला मिळालं. नमस्कार. भरपूर आरोप करा. वाटच बघताय ना. त्या सासूबाई आरोप करतील असं मला वाटतच नाही, एवढ्या हसतायत. सासूबाई, पहिला आरोप. सकाळी लवकर उठत नाही. काय हो? उशिरा झोपल्यावर लवकर नाही उठणार. हे मला नको, त्यांना सांगा. उशिरा झोपते म्हणून लवकर उठत नाही. का नाही लवकर उठायलाच पाहिजे. असा दम दिला तर कसं? अशा हसून रागावल्यावरती त्या म्हणतात आणखी अर्धा तास बरं आहे झोपलेलं. तुमचं काय म्हणणं आहे? तिला ती एक तर हळू बोलते आणि ते हळू बोललेलं आम्हाला ऐकू येत नाही, पण ते जोरात विचारावं लागतं. तुम्हाला? हो. आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट वेडे झालेत, आवाज वाढवून एवढ्या हळू बोलतात. त्याच्यामुळे थोडं जोरात बोललं की मग ती रडायला सुरुवात करते. प्रॉब्लेमच आहे सगळा. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? काय आरोप आता मान्य करायचं का अमान्य काय? बरोबरच आहे. हे मी घेतो आता सगळ्यांना माईक. घरातल्या ह्यांना माईक घ्या आणि त्याला कानाला लावा सगळ्यांना. अजून कोणाला काय? आई, तिला राग खूप येतं आणि तिच्या मनासारखं झालं पाहिजे. अरे बापरे. हो, काय हो? आरोप नाही आला. 1 वर्षात आला ना राग अजून तिला. काय चिडचिड खूप करते. तिला काय वेगळं विचारलं तर चिडते खूप. चिडते पण ती बसरे येते ना, बसमध्ये गर्दी खूप असते ना, त्याच्यामुळे तिची चिडचिड येते येताना. काय मस्त बाजू घेताय तो. वकील आहे ना. मी ना तिच्या नवऱ्याची आत्या आहे आणि वाशीवरून आली. 2.5 तास प्रवास करून आले मी. बरोबर. आणि आल्यानंतर ती विचारते तुम्ही जेवणार का, असं विचारतो का हो कोणाला. मला फार वाईट वाटलं या गोष्टी. काय झालं? हो, भूक लागलेली विचारते जेवणार का. हो हो. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? जेवणार काय विचारलं तुला? जेवणार काय? जेवणार का असं विचारलं. य ऐकला नाही तुम्ही, असं त्यांचं म्हणणं. आताच बोलले ना ते. तिची बाजू नको घेऊ तू. जेवणार काय म्हणजे काय काय डिशेस पाहिजे तसं. एकच पदार्थ बनला होता तर काय जेवणार असं कसं विचारणार. का विचार, कारण मला ऐकायला चांगलं येतं. कितीला निघाला होता तुम्ही? आम्ही 11 वाजता. जेवून निघायचो ना. घरी सुनबाईने जेवण नाही दिलं तर तुमच्या सगळ्यांच्याच सुनांचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी नाही दिलं त्याचा राग ह्यांच्यावर काढता येईल. तिकडचा राग इकडे निघाला. बरं, आणखी कोणाचं काय म्हणणं आहे? मला आपण हट्टी आहे फार. तिला कधी काही सांगायला गेलं तर ती ऐकत नाही फार पटकन लवकर. काय हो? तिने एकदा ठरवलं की ठरवलं असं आहे. काय हो? नाही ना, अजून माझ्याकडे तर असा कुठचा हट्ट केला नाही.
या कोण असतात? माझी बहीण. तुमची बहीण आहे, हट्टी तुम्हाला म्हणते. बरं, आई? आई पण हट्टी म्हणते ती. आई ह्यांचं काय, ह्या हट्टी आहेत का? नाही होती, आता जरा शांत झाले. ती पण तशीच होती अगोदर. हो काय? तुम्ही काय हट्टीचा साचा बनवला होता? झालं. बरं, आता यांच्यासोबत चांगलं काय ते सांगा. सगळेच चांगले गुण आहेत. आता म्हणाला उठत नाही आणि झालं, पांघरून घातलं लगेच. सासरे बुवा व्यवस्थित आहे सगळं, म्हणजे आहे ना. आम्ही आता तर विचारणार मावशी कशा आहात, बरे आहे का, असं पाणी देणार. अच्छा, तुम्ही यांच्या माहेरच्या का? नाही, सासरच्या. मावशी. अरे मावशी तुम्हाला विचारतात आणि ह्यांना जेवणार काय विचारतात? मी आत्या आहे म्हणून. तिची त्याची आत्या आहे मी. हां, हां. अजून? पण ती मला तिचं एक हसणं फार आवडतं. हसणं फार आवडतं. अरे वा वा, गोड असतात. अजून? ती पैशाच्या बाबतीत काटकसरी खूप करते. बरं, आता या सगळ्या गोष्टींवर, आरोपांवर, कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. काय नाही, छान आहे सगळं. प्रयत्न करेन. आणि सासरबद्दल काय? सासरबद्दल प्रयत्न करेन सगळं व्यवस्थित, रुटीन व्यवस्थित करण्याचं दगदगीच्या जीवनात. आणि सासरची माणसं कशी? अतिशय सुंदर, अतिशय चांगली स्वभावाची, मन मिळावं, सगळ्या गोष्टी समजून घेणारी. छान आहे सासर. सासूबाई? अतिशय छान. कधी काम कधी केलं नाही तरी ओरडणार नाहीत, सगळं समजून घेतात. तसं कंटाळा आला तर म्हणते झोपून जा, मी करते. आणि मग तक्रार करतात उठत नाही म्हणून. बरं, एकीकडे शिक्षण MBAचं, एकीकडे नोकरी, एकीकडे घर, घरातल्या सगळ्यांना आनंदी ठेवायचं, हसायचं, हसत राहायचं, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या काही सांभाळता आहात त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक. आणि असेच हसत राहा. तुम्ही जेवढ्या हसत नाहीत ना तेवढ्या सासूबाई हसतात. म्हणूनच आम्हाला सगळ्यांना सवय लागली हसण्याची. आणि तेही हसतात. असेच हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी आलो. नाव जाहीर होणार ते कोणाचं बघूया. घ्या. नाव आहे स्मिता काटकर. नाव सांगा. स्मिता राजेंद्र काटकर. आणि माहेर कुठलं? अंधेरी. इथे कुठे राहता? बाजूच्या तपोवनमध्ये. इथे. बर, कोण कोण असतं घरी? माझे मिस्टर, मुलगा आणि मुलगी. काय करतात मिस्टर? रिक्षा चालवतात. आता कुठे आहेत? आता रिक्षावरती. रिक्षावर गेले. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो तुम्हाला. पैठणीचा खेळ. समोर बऱ्याच बॉलिंग बॉटल्स ठेवलेल्या आहेत आणि या बाजूला उभं राहून तो स्माइली चेंडू टाकायचा. नियम आज असा आहे की त्या चेंडूने त्या बॉलिंग बॉटलला स्पर्श न करता म्हणजे समोर असलेली जी रेषा आहे ती पार करायची आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. या. हा, त्यांचं ऐका, त्यांचे क्लासेस आहेत. या तिघींचे क्लासेस आहेत. हा, पदर खोचून घ्या, उजवा हात खाली करा. एक, दोन, नाही, तीन, तीन ही गुणसंख्या आहे. बघूया काय होणार. एक, एक, दोन. वहिनी, ही शेवटची संधी आहे. जर हा चेंडू अचूक गेला तर 3-3 ही गुणसंख्या होणार. मग आणखी 5-5 संधी मिळणार.
नाहीतर काय आहे ते तुमच्या समोर. बरोबरी करण्याची संधी, जरा जोरदार टाळ्या वाजवा. गणपती बाप्पा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुझ्यासाठी. उपविजेत्या ठरल्या जाधव वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. मिस्टर आत्ता व्यवसायासाठी रिक्षावर गेलेले आहेत. आल्याबरोबर त्या सांगणार आहेत त्यांना की मला पैठणी मिळालेली आहे, आणि मला खात्री आहे ते आल्याबरोबर उचलून घेतील त्यांना. होम मिनिस्टरच्या आजच्या भागात विजेत्या ठरल्या, होम मिनिस्टर ठरल्या काटकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. माऊली, तुमच्या डोळ्यातले अश्रूच आम्हाला सांगतायत किती आनंद झाला. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या काटकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. तुला सगळ्यांनी. नागरी निवारा परिषद गिरनार सोसायटीच्या प्रांगणामध्ये रंगलेला हा गोरेगाव पूर्व इथला आजचा खेळ इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.